अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप तालुका हातकणंगले येथील महाडिक वसाहतीसमोर शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला। भरधाव आयशर टेम्पोने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत श्वेता अक्षय चव्हाण वय वर्ष 25 राहणार रेठरे बुद्रुक जिल्हा सांगली या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती अक्षय चव्हाण वय वर्ष 27 हे गंभीर जखमी झाले आहेत। सांगली जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक येथील अक्षय आणि श्वेता हे दाम्पत्य कोल्हापूरमधील एका खाजगी कंपनीत नोकरीस होते। शनिवारी सुट्टी असल्याने दोघेही आपल्या मोटारसायकलवरून क्रमांक MH10 CP 0856 गावी निघाले होते। सायंकाळी 6च्या सुमारास ते टोप येथील महाडिक वस्तीजवळ आले असता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने क्रमांक MH14 9144 यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की श्वेता चव्हाण या टेम्पोच्या चाकाखाली आल्या आणि त्यांच्या शरीराचा अक्षरशः छिन्नविच्छिन्न होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। अक्षय चव्हाण हे देखील रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर चालक टेम्पोसह पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र परिसरातील सजग नागरिकांनी तातडीने पाठलाग करून संभापूर जवळ टेम्पो अडवला। अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। शिरोली MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। टोप जवळील पेठ वडगाव जाणारा सर्व्हिस रोड रस्त्याच्या कामामुळे अनेक महिन्यांपासून बंद आहे। यामुळे मुख्य महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढून अपघाताचे प्रमाण वाढले आहे। प्रशासनाने दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड तात्काळ सुरू करावेत, अन्यथा अजून किती निष्पाप जीव जाणार असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या अपघाताची नोंद रात्री उशिरा शिरोली MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत। जो हा अपघात झाला हा माझ्या डोळ्यासमोर झालेला अपघात आहे। हा अपघात जर बघितला असता तर तुम्ही म्हणणार की हा असा अपघात आणि या प्रशासनाने आज पण काय झोपलंय काय की या प्रशासनाने काय केलं की रोड जो आहे या रोडच्या साईडला कॉर्नरला एका व्यक्तीची त्याच्या अंगावरून कंटेनर जाऊन अपघात होतोय आणि हा असा अपघात जो बघणे हे चुकीचं आहे लोकांना पण। आणि प्रशासन ह्याच्यामध्ये काय झोपलेलं आहे काय? प्रशासन काय झोपलेलं आहे काय? दुसरी गोष्ट की प्रशासनानं ह्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। सर्व्हिस रोड बनवणं गरजेचं आहे। सर्व्हिस रोड इथं नाही आहे। सर्व्हिस रोड इथं 2-2 किलोमीटर रांगा लागत आहेत। त्यानंतरनं कासारवाडीत आणि हे टोप या ठिकाणी माणसाची रोडला मुंग्या मरतात अशी माणसं मारायला इथे या ठिकाणी भरपूर अपघात झालेले आहेत। हा अपघात मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे। नाव सांगा। माझं नाव तुषार वडिंगेकर। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।